सीपीआर मधील वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर्स यांच्या दुर्लक्षामुळे राजाराम कांबळे यांचा अकाली मृत्यू झालाय। सिटी स्कॅनचा अहवाल त्वरित उपलब्ध झाला नसल्यामुळे कांबळे यांच्यावर औषध उपचाराला विलंब झाला आणि यातूनच त्यांचा मृत्यू ओढवला असा आरोप रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला। या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी कामगार सेना आणि कांबळे कुटुंबीय 13 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती संजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। एका गंभीर आजारावर औषधोपचार करण्यासाठी राजाराम कांबळे यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये 7 जून रोजी दाखल करण्यात आलं होतं। याच दिवशी त्यांची सिटी स्कॅन तपासणी करण्यात आली, मात्र त्याचा अहवाल त्वरित उपलब्ध झाला नसल्यामुळे कांबळे यांच्या आजाराचं निदान होऊ शकलं नाही। परिणामी त्यांच्यावर औषधोपचारही झाले नाहीत अशी माहिती रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे आणि राजाराम कांबळे यांचा मुलगा दत्तात्रय कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। यासंबंधी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी डॉक्टर शिरीष शानबाग यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे। या समितीचा अहवालही अजून आलेला नाही। या प्रकरणात प्रशासन एका कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनवण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र यातून राजाराम कांबळे यांचा औषधोपचाराअभावी झालेला मृत्यू दुर्लक्षित करता येत नाही। या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी कामगार सेना आणि कांबळे कुटुंबीय 13 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती संजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला चिमाजी सोरटे, प्राध्यापक राजू पोवार उपस्थित होते।